रंगाबिला काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नका आता। ईश्वर साहेब हम तो तयारी कर चुके, मी तसा 3 महिने जलात राहिलेलो आहे। तुम्हाला सांगतो हे काही डुप्लिकेट पणाचे करतात ना, काल परवा आम्हाला सांगत असतात, आम्ही तशी तयारी केली पाहिजे महाराष्ट्र देशामध्ये सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हे रंगाबिला तुम्हाला दिसणार नाही। एवढे विषय चर्चेचे आहेत, पुरा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा काहून माजला, शेतकरी आत्महत्या करतोय। आज परवा आता आमची अतुलराववर चर्चा झाली, या देशातील निर्यात आणि आयात घट झाला। निर्यात कधी होते इथली मागणी कमी झाली तर उत्पन्न कमी झालं तर, आणि आयात कधी कमी होते इथली मागणी कमी झाली, म्हणजे देश कुठे प्रोडक्शन कमी झालंय। या देशातील उद्योगामधला प्रोडक्शन उत्पन्न कमी झालंय, परदेशामध्ये आपण पाठवू शकत नाही आणि आपली खरेदी करण्याची कुवत कमी झाली म्हणून आपल्या देशामध्ये आयात कमी झालेला। गांधीचा आणि आंबेडकरांचा विचार आम्ही नेहमी मांडत असतो, मी माझ्या भाषणात म्हणत असतो, दादांना माहिती आहे हा विचार घेऊनच पुढे जावं लागेल। जोपर्यंत गांधींचा विचार म्हणजे गांधी कमी मरता नाही, गांधींना मारलंय, गांधी कमी मरता नाही, आणि तुम्हाला सांगावं लागेल बाबासाहेब आंबेडकरांना सूरज कमी डुबता नाही, हे दोन जर तुमच्या डोक्यात विचारलं तर आपले जे काही विष करण्याचं काम RSSने केलंय, त्यांना माहित होतं की ज्या वेळेस बाबासाहेबांना जर बाजूला केलं गेलं नाही, बाबासाहेबांच्या अनुयायांना बाजूला केलं गेलं नाही तर काँग्रेसला आपल्याला कमकुवत करता येणार नाही। म्हणून तो वाद काही लोकांनी त्यांच्या डोक्यात घातला, अनेक साहित्यकारांनी त्या ठिकाणी त्यात मांडले, अनेक पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही मात्र त्या लोकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला नाही, आणि म्हणून तुम्हाला तो विषय घेऊनच पुढे जावं लागेल। बाकी विषय एवढे की आज उद्याला 20 तारखेला आणि 21 तारखेला महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाचं विशेष अधिवेशन। त्या अधिवेशनामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचं अधिवेशन, आम्ही काही कोणी थांबवलं तुम्हाला, हे थांबवायचं काम होतं। 5 वेळा आश्वासन देऊन तारखा पुढे ढकलले, काल परवा काय बंददार चर्चा आली माहित नाही, जे ज्यावेळेस हे या लोणावळ्यामध्ये त्या आंदोलनाची धडक आली आणि वरून ओबीसी वर्सेस मराठ्यांचे जे वाद आहे, तुम्हाला सांगतो उद्धवजी ठाकरे आपल्याच घटक पक्षात कधी ओबीसीची बाजू घेतली नाही आणि मराठ्यांची बाजू घेतली नाही, परंतु त्यांच्या सभांना जो प्रतिसाद मिळतोय ते आपण पाहिला। आम्हाला दोघांच्याही हक्काचं संरक्षण करत असताना आम्हाला कुठेही आज राहुल गांधीच्या एकाच विषय घेऊन पुढे जायचं आहे। प्रदेश अध्यक्षही सांगतात, आपले नेतेही सांगतात की तो विषय म्हणजे जातनिहाय जनगणना करा, ज्याचा हिस्सा त्याला द्या, ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल। हे वाद खूप विकोपाला जाईल, हे तुम्हाला लिहून ठेवा, तुम्ही थांबणार नाहीये, कारण कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला ते आरक्षण देऊ शकत नाही। मागाडी बाबा बोलताना म्हणाले, बाबा नाही तिथे राज्याला अधिकारच नाही, तो केंद्रालाच आहे, आणि हे फुकटचं ढोलकर डोक्यात घालून येत आहेत एकनाथ शिंदेनी मराठ्यांचा नेता होण्यासाठी, म्हणून त्याच्या अंगलट आलेला आहे। मराठा उद्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हे वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल। त्याबरोबर ओबीसीच्या नावानं सगळ्यांना जमा करायचं काम ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये नाशिकचा गडी 2.5 वर्ष राहून आलेला तो जो करतोय ना, त्यालाही लोक फिरू देणार नाही। आग लावण्याचं काम कराल तर तुम्हाला ते फिरू देणार नाही, पण ते व्यवस्थित मांडण्याची गरज आहे, लोकांच्या पुढे जाण्याची गरज आहे, धमक्यानं मांडण्याची गरज आहे। पण हे जर आपण करू शकलो नाही तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बोलके झालं पाहिजे। आमचा माणूस बोलणं बंद केलंय, पाण्याच्या टपरीवर आपला माणूस जातो, पण तो RSS किंवा बीजेपीचा माणूस बोलतो त्यावेळेस त्याला हा माणूस उत्तर देत नाही। तुम्ही त्याला तसं उत्तर दिलं तर तो चूप होतो, तो डरपोक आहे, तर तुम्ही ते घाबरून आहात म्हणून तुम्हाला त्याचं उत्तर आपला माणूस देत नाही। मला तुम्ही जो एक विषय मांडला होता, खरं म्हणजे तुमचं भाषणाचं
एक ट्रेनिंग सेंटर काँग्रेसचं करायला पाहिजे. नाना भाऊ आपण बसा, आपण 8-10 लोक बसू, कॉन्ट्रीब्यूट करू आणि या राज्यामध्ये पहिलं काँग्रेसचं ट्रेनिंग सेंटर होईल ही तयारी करू. आणि जबाबदारी सगळ्यांना वाटून द्या. की भाऊना म्हणालो, भाऊ सारखे नेते आहेत गांधी विचारांचे, विलास भाऊ सारखे, त्या सेंटरमध्ये ते निश्चितपणे सेंटर व्यवस्थितपणे हाताळू शकतील, चालवू शकतील, कार्यक्रम होऊ शकतील. तो विचार आता जो ज्या निखाऱ्यावर राख आलेली आहे ती फुंकण्याची जी आवश्यकता आहे, त्याला फुंकर मारण्याची आवश्यकता आहे, ते या सेंटर मधून जर झाला तर ग्रामपंचायत पासून जो कार्यकर्ता आपल्याकडे येतो आपण वेळेची सोय करून त्याला देतो. जिंकणारा कोण हे निकष लावतो आम्ही. काय निकष लावतो? जिंकणारा कोण, जिंकणारा कोण त्यापेक्षा काँग्रेस बरोबर राहणारा कोण हा निकष लावला तर 5 वर्षाने 10 वर्षांनी सत्ता येईल. तर तो इमानदार राहतो का हा विचार आपल्याला मागावा लागेल. तो निकष आता थोडासा काही कालावधी बदलावा लागेल. ठीक आहे, काही लोकांनी सांगितलं आघाडीची सत्ता, आघाडीच्या संदर्भात मतं मांडली. आज पुढचं एक 2 टर्म तुम्हाला, पुढचं टर्म तरी किमान 24ची निवडणूक ही तुम्हाला आघाडीचा धर्म म्हणून उभा लागेल. पण पुढे मात्र तुम्हाला स्वतःच्या ताकदीने उभं राहावं लागेल. ती तयारी तुम्हाला करावी लागेल. काय 200च्या 300 पर्यंत गेले आणि आपण जाऊ शकतो त्या विचारांनी उभं झालं. आणि त्यासाठी मला तरी वाटतं एक हिम्मत जी आहे ती हिम्मत आता खचल्याचे जे परिणाम कोणाला वाटत मला का कळत नाही. सगळ्यांनी आता एक निर्धार करा. सत्ता गेली चोली, कोण येईल ना कोण जाईल, एकदा हे आंदोलन मोठं आंदोलन झालं पाहिजे. आणि ते आंदोलन ठरवून जर आपण करू शकलो, किती लोकांना आतमध्ये टाकतील, किती लोकांना जलामध्ये बंद करतील. जनचळवळीचं जे आंदोलन व्हायला पाहिजे त्या आंदोलनाची सुरुवात झाली पाहिजे. आणि आत्ताच्या निवडणुकीसाठी तुम्हाला अनुभव सांगतो, जबाबदारी